आपण मेडिसिन बद्दल बोलूया आता. आपण फार्मवरती काय काय मेडिसिन यूज करतोय आणि त्याचा काय काय फायदा होतोय. ते ओस्टोवेट विरबॅकचं हे कशासाठी यूज केलं? हे कॅल्शियम आहे ते. अच्छा, हे कॅल्शियम. आपण तर हे वेट आहे ना, हे कॅल्शियमची वेट हे तर आहेच. ओके. पण आपण ओरल पण देतो साधारण एक आठवड्यातून एकदा. अच्छा, रविवार एक फिक्स वार आहे तर देतो ते. महेश मस्कर कॅल्शियमसाठी ओस्टोवेट ओस्टोवेट विरबॅकचं आहे. 1 लिटरचं कंटेनर आहे आणि याची प्राइस काय आहे? साधारण 110 रुपये असेल. अच्छा, 1 लिटरची बॉटल आहे, 110 रुपये. कॅल्शियमसाठी तुम्ही विचारलेलं, कॅल्शियमसाठी कुठलं औषध आपण वापरू शकतो? ओस्टोवेट वापरतायत, विरबॅकचं आहे, 1 लिटरचं बॉटल आहे, 110 रुपये. कॅल्शियमचं म्हणजे मला हे नाही का, काय फायदा असतो कॅल्शियमने, काय होतं? कॅल्शियम म्हणजे हाडं स्ट्रॉंग होण्यासाठी, हाडं स्ट्रॉंग होतात. आणि ज्यावेळेस शेळी येते त्यावेळेस कॅल्शियम त्याचं उतरतं बरोबर अचानकच. मग ती एकदा बसली जागेला तर लवकर उठत नाही. मग त्यासाठी हे चांगलं आहे. कॅल्शियम हे गाभण शेळ्यांना चांगलंच देणंच, कंटिन्यू देणंच गाभण शेळ्यांना, पिल्लांना. ओके. बोकडाला द्यायची गरज पडली? देतो सगळं. ओरल आम्ही एक आठवड्यातून सगळ्यांना देतो. रविवार फिक्स वार आहे, रविवारचा सगळा ऑलराऊंड लहान पिल्ले बोकड. एक संडे, दर संडेला महिन्यातून 4 संडे, तर 4 संडेतून या कॅल्शियम देतो. शेळीला, प्रत्येक बोकडाला, प्रत्येक पिल्लाला हे वापरतो. पिल्लाला साधारण एक 10 ml देतो आणि शेळीला 20 ml. ते शेळीला 20 ml. एक्सापार तर एक जपार आहे. शेळी वेल्यानंतर त्याच्या पिशवीमध्ये जे घाण राहते, म्हणजे ब्लडिंग तर होतच, पण बाकीचं जे आतमध्ये राहतं ते घाण, तर हे ओरल दिलं ना 1-2 दिवस, 20 ml द्यायचं सकाळ संध्याकाळ, तर 1-2 दिवस 3 दिवस दिलं तर सगळे ते फ्रेश होऊन परत रेडी होती शेळी. पण प्रत्येक शेळीला तुम्ही देताच आहे ना? शेळी वेल्यानंतर प्रत्येक शेळीला. आता असं नाही की हिला नाही दिलंय, तिला नाही, ते द्यायचं. नाही दिलं तर मग ते समजा शेळी परत लागवड होत नाही, पिशवीमध्ये घाण असते, क्लीन होत नाही. एक्सापार 500 ml ची बॉटल आहे. याची प्राइस किती आहे? 130 रुपये. शेळी वेल्यानंतर तिच्या पिशवीतली जी घाण असते ती क्लीन करण्यासाठी शेळी वेल्यानंतर हे द्यावं लागतं. शेळीला किती? एका शेळीला 20 ml सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ किती दिवस? 2 दिवस 3 दिवस. अच्छा, फक्त 2-3 दिवस वेल्यानंतर द्यावं. मिलोनेक्स इंजेक्शन आहे. इंजेक्शन आहे, टेम्परेचरवर चालतं. थोडक्यात ते पेन किलर आहे. टेम्परेचर किंवा म्हणजे दुखत असेल, ताप आला असेल किंवा हीट वाढली असेल अंगातली तर, आणि समजा कोणाला मारतं, लंगडतं, त्याला दुखत असेल पाय काय, तर मग त्याच्यासाठी पण पेन किलर हिशोबाने हे काम करते. पेन किलर मिलोनेक्स. 1 मिनिट. 100 ml पेन किलर म्हणून काम करतंय मिलोनेक्स. क्लिअर दिसतंय? पेन किलर म्हणून हे काम करतं मिलोनेक्स. 100 ml ची बॉटल आहे, 97 रुपये त्याची प्राइस आहे. शेळीला लागला असेल किंवा कुठली शेळी लंगडत असेल किंवा असं काय दुख झालं असेल त्यासाठी आहे. पण हे इंजेक्शन मधून दिलं जातं. एका शेळीला किती देतात? साधारण एका शेळीला 3 ml. एका शेळीला? उस्मानाबादी शेळीला 3 ml आणि बोर शेळीला 5 ml. ओके, उस्मानाबादीला 3 ml आणि बोर शेळीला 5 ml. हे एक्सपिरियन्समुळे सांगतो. लहान पिल्लांना 1 ml. अच्छा, लहान पिल्लांना पण कधी काय लागलं असेल, मुक्का मार असं काय असं लंगडत असेल तर 1 ml लहान पिल्लांना पण. मिलोनेक्स. आणि त्याच्या जोडीला हे ऑक्सिएल येते, सर्दीवरती चालतं. ओके. आणि चांगलं काम करतं. 72 तास चालतं ते. अच्छा, एकदा दिल्यानंतर 72 तास चालतं. 148 रुपये किंमत आहे. ऑक्सिटेरासायक्लिन डिहायड्रेट लॉंग ॲक्टिव्ह. ओके. ऑक्सिटेरासायक्लिन डिहायड्रेट. सर्दी झाली असेल तर हे वापरलं जातं. सरांचा असा एक्सपिरियन्स आहे की 72 आवर्समध्ये
72 hours हे औषध चालतं त्याच्यावर आणि नक्की त्याला 100% फरक पडतो. 100% त्याच्यावर असर पडतो. आणि याची किंमत आहे 148 रुपीज. म्हणजे 30 ml ची बॉटल आहे फक्त. किती ml देत आहे समजा एका आता त्या बोकडाला सर्दी आहे तर किती ml देणार? त्याचं इंजेक्शन मधून आहे वाटतं. हा इंजेक्शन आहे ते. त्याचं वेट बघून मोठ्या बोकडाला साधारण आपला हा बोकड आहे तर ह्या बोकडाला हा 90 किलोचा आहे, ह्याला 5 ml आणि शेळीला 4 ml. पण तुम्हाला हे तुम्हाला अशी कधी फ्रिक्वेंटली गरज लागली का? सतत सर्दी आहे शेळ्यांना आपल्या आणि सतत गरज लागली का याची? नाही गरज सतत गरज नाही लागली. आता 4 वर्षाचा अनुभव मध्ये तुम्हाला कधीतरीच घ्यावं लागतं. चांगलं आहे. ऑक्सिटेरासायक्लिन डिहायड्रेट सर्दीसाठी. आणि हे कॉम्बिनेशन दोन्ही पण बरोबर द्यायचं. हे पेन किलर हे दोन्ही एकत्र द्यायचं असं सांगतो. एकाच वेळेला दोन्ही द्यायचं. मेरिक्विन हे औषध आपण आधी पण बघितलं होतं. मेरिक्विन कशासाठी दिलं जाते? जुलाबासाठी, लहान पिल्लांना. आणि ह्याचं तुम्हाला हे कसं वाटलं, म्हणजे असर कसा वाटला या औषधाचा? हा रिझल्ट चांगला आहे आणि एकदा दिलं तरी ते थांबतं त्याच्यावरती जुलाब. एकदाच दिल्याने जुलाब थांबते. कारण सिरप ते ओरली द्यायचं ना, त्यामुळे काहीच नाही, तोंडावाटे द्यायचं. आम्ही एका दुसऱ्या फार्मवरती पण घेतला, तो पण बोलला मला एकदाच औषध दिल्याने परत द्यावं लागलं नाही. म्हणजे याचा रिझल्ट खूप चांगला आहे. साधारण 2 ml द्यायचं एका लहान पिल्लाला, 1-2 महिन्याचं 3 महिन्याचं पिल्लं असेल तर. आणि 3 महिन्याच्या नंतर हे ओरिप्रेम म्हणून आहे, जुलाबासाठी चालतं. ओके. ओरिप्रेम मोठी जर शेळी असेल किंवा बोकड असेल त्यांना हे, पण हे इंजेक्शन मधून द्यायचं. हा इंजेक्शन आहे. इंजेक्शन द्यायला आलं पाहिजे आपल्याला. ओरिप्रेम ओरिप्रेम ही जर आपली शेळी मोठी असेल किंवा बोकड मोठा असेल, त्यांना जुलाब झाला असेल तर त्यांना हे द्यायचं ओरिप्रेम. 30 ml ची बॉटल आहे. 68 रुपीज याची प्राईस, 48 रुपीज याची प्राईस आहे. आणि हे इंजेक्शन थ्रू द्यायचं आहे आणि याचा इफेक्ट चांगला आहे. सरांच्या एक्सपिरियन्समधून ते सांगतात. मेरिक्विनचं आपण आधी पण बघितलं आहे. छोट्या पिल्लांना जर जुलाब होत असेल तर एकदाच हे औषध दिल्याने जुलाब थांबतं. 145 रुपीज याची प्राईस आहे. 100 ml ची बॉटल आहे मेरिक्विन. हे काय आहे? ते विटॅमिनचं इंजेक्शन आहे. विटामिनसाठी. हां, विटॅमिन आणि हे त्याच्या जोडीला आहे. हे कॉम्बिनेशन आहे दोन्ही. विटॅमिन AD3 आणि टोनोफॉस्फोन. समजा शेळी गाभ जात नसेल लवकर तर द्यायचं ते. हां, दोन्ही कॉम्बिनेशन आहे. हे 1 मिली द्यायचं AD3 आणि टोनोफॉस्फोन 4 ml साधारण. उपयोगीच आहे. बरेच जण येतात ते. शेळी जर गाभ जात नसेल तर सरांच्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने विटामिन AD3 विटाटेड म्हणून आहे. क्लिअर दिसतं? सर जरा जवळ आहे ना. ह्याचं आणि ह्याचं दोघांचं मला काम सांगा ना कसं आहे. आणि हे काय? टॉलिडी टोनोफॉस्फोन. टोनोफॉस्फोन राईट. टोनोफॉस्फोन आणि विटामिन D AD3. टोनोफॉस्फोन आणि विटामिन AD3 जर शेळी गाभ जात नसेल तर हे कमतरता असल्यामुळे आपल्या म्हणजे शेळीच्या शरीरामध्ये कमतरता असल्यामुळे विटॅमिनची कमतरता, त्याच्यामुळे ते हे चांगलं काम करतं त्याच्यावर. तुम्हाला रिझल्ट आलाय? ओके. हे विटामिन AD3 हे 59 रुपीजला ही बॉटल आहे. फक्त 10 ml ची बॉटल आहे ही. आणि ही टोनोफॉस्फेट जी आहे ती 30 ml ची बॉटल आहे. 150 रुपीजला आहे. दोन्ही औषध एकत्र दिल्याने जर शेळी गाभ जात नसेल तर या औषधाने नक्की फरक पडतो. सरांना एक्सपिरियन्स आलेला आहे त्याचा. परत एकदा रिपीट करतो. विटामिन AD3 आणि टोनोफॉस्फेट दोन्ही औषधं एकत्र, पण हे इंजेक्शननी द्यायचे आहेत, ओरली नाही आहे. थँक्यू.